नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। शारदीय नवरात्र उत्सवाचा 5वा दिवस आहे। बघा, या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीचा कुळाचार केला जातो। कुळाचारामध्ये खूप काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये येतं देवीची ओटी भरणं, हवन करणं, कन्यापूजन करणं। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये हवन केव्हा करावं, कसं करावं आणि जेव्हा दुर्गा सप्तशती पारायणचं उद्यापन कसं करावं या संदर्भातील सगळी माहिती आज बघणार आहोत। तर व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी हवन कोण करू शकतं? तर हवन प्रत्येकजण करू शकतो। स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो। आता हवन केलंच पाहिजे का? तर हो, हवन केलंच पाहिजे। याचं कारण सांगते। जेव्हा आपण हवन करत असतो तेव्हा आपल्या घरातले, भले तुमचं घर स्वतःचं असो नाहीतर भाड्याच्या घरात तुम्ही राहत असाल, आपण जेव्हा हवन करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये आई भवानीची सेवा होते। हवन केल्याने घरातील जी काही नकारात्मकता आहे ती कमी होते। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हवन करणार असेल आणि जर तुमची इच्छा आहे की मला करायचं आहे, तर मी सांगते म्हणून तरी हवन करा। इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटतं। आता हवन कोणीही करू शकतं हे तुम्हाला मी सांगितलं। फक्त आता हवन कधी करायचं तर बघा, हे हवन फक्त अष्टमी आणि नवमी या दिवशीच केलं जातं। कारण तुम्हाला सांगते, आता काही ठिकाणी असं असतं की काही ठिकाणी लोकांचे घट हे नवमीला हलवले जाते, तर मग तुम्ही ते अष्टमीला तुम्ही हवन करू शकता। आणि काही लोकांचं दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जाते, मग त्यांनी नवमीला करावं। शक्यतो अष्टमी आणि नवमी ह्याच दिवशी करतात आणि त्यातल्या त्यात तर नवमीलाच केलं जातं। आता जे हवन आहेत हे दुर्गा सप्तशती पारायण करणार असाल तर हवन करायचं का? अजिबात नाही। घटस्थापना केली आहे तरच हवन करायचं का? अजिबात नाही। तुम्ही जर अखंड दिवा लावला आहे तरच हवन करायचं का? तरीही नाही। मग तुम्ही फक्त सेवा जर तुमच्याकडनं झाली नसेल, अगदी एकच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुमच्याकडनं झालं असेल तरीही तुम्ही हवन करायचं। म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा केला नसाल तरीही तुम्हाला हवन करायचं आहे। दुर्गा सप्तशती पारायण केला असाल तरीही करायचं आहे। तुम्ही दुसरा कोणत्याही सेवा केला असाल तरी पण करायचं आहे। घट बसवला असाल तरी करायचं आहे। अखंड दिवा जरी लावला असेल तरी तुम्ही करायचं आहे। पण बघा, म्हणजे तुम्ही म्हणाल की अखंड दिवा आमच्याकडे असं काहीच नाही आहे, म्हणजे अखंड दिवा पण नाही आहे, घटस्थापना पण नाही आहे, आमच्याकडे परंपरा अशी नाही आहे। मग तुम्ही हवन करा, काही होत नाही। खूप सुंदर अशी सेवा आहे। हे हवन करून खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि खरं तर दर महिन्याला आपल्या घरात हवन झालं पाहिजे। आता हवन संध्याकाळी करायचं असतं, सकाळी नाही करायचं। संध्याकाळी प्रदोष काळानंतर तुम्ही 6:30-7च्या दरम्यान जरी संध्याकाळी केलात, 6, 7, 8 पर्यंत तुम्ही हवन करा आणि घरातच हवन करा। बघा, स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो, हवन करा। आता हवन म्हणजे नेमकं काय बरं? नेमके काय आहे तर बघा, स्वाहाकार करून आपल्याला हवन करायचं असतं। स्वाहा जेव्हा आपण स्वाहाकार करून हवन करतो तेव्हा आई भवानी, आपली कुळदेवी, ही तिचं मुख उघडत असते, तिचं तोंड उघडत असते आणि ज्या ज्या पदार्थाचा आपण नैवेद्य दाखवत असतो त्याच्यामध्ये येतं साखर, पांढरे तीळ, खीर येते, तूप येतं आणि हे सगळं म्हणजे साखर, तीळ आणि तांदूळ हे सगळं जिन्नस एकत्र करून आई भवानीला स्वाहाकार करायचा असतो। तेव्हा ती तिचं तोंड उघडत असते आणि आपण जे काही पदार्थ स्वाहाकारा थ्रू देवीला पण देत असतो तेव्हा ती सगळं ग्रहण करत असते, म्हणून स्वाहाकार करायचा असतो। आणि इतकी सुंदर सेवा आहे नाही। आता बघा, आता 14 दुर्गा सप्तशती पाठ केले, 3 पाठ केले, 7 केले, तर उद्यापन कसं करायचं? बघा, दुर्गा सप्तशती पाठाचं सागर संगीत उद्यापन नाहीये, अगदी साधं सोपं आहे। आता आमचं 14 पाठ नाही झाले, अगदी दसऱ्यानंतर 3-4 दिवसानंतर तुमचं 14 पाठ होणार आहे, तरी चालेल। तरीही तुम्ही हवन करा, हरकत नाही। आणि ज्यांचे पाठ झाले आहेत, म्हणजे 1 पाठ झाला आहे, 14 पाठ ज्यांचे झाले आहे, तर काय करायचं तर तुम्हाला पूर्णाचे दिवे करायचे असतात। अर्थात तो सुद्धा गुणाचाराचा म्हणजे कुळाचाराचा खूप महत्त्वाचा भाग आहे। आता ते जे दिवे कोणी थापून करतं, कोणी कणकेचे दिवे जसं बनवतात त्या पद्धतीने पूर्णाचे दिवे करतात। आता हे कधी करायचं ते पण मी तुम्हाला सांगते, ते पण तुम्हाला मी नंतर सांगेल। आता फक्त उद्यापनाला खूप काही सागर संगीत नाही लागत, साधं सुद्धा पण आहे। पण एवढंच की 1 पाठ केला किंवा 9 पाठ केले, 14 पाठ केले तरी सुद्धा तुम्हाला पूर्णाचे दिवे महत्त्वाचे आहेत। ते कसे करायचं, केव्हा करायचे त्याबद्दल आपण नंतर बोलूया। आता मी तुम्हाला सांगते की हवन कसं करायचं। बघा, जेव्हा आपण हवन करत असतो तेव्हा आपल्याला हवनपात्र लागणार आहे। जिथे घटस्थापना केली आहे, अगदी नसेल केली तरी पण आपला जो देवारा आहे त्याच्यासमोर आपल्याला बसून हवन करायचं आहे। आता समजा आपला देवारा, समजा आता माझा देवारा पूर्वेला आहे, तर देवाच्या समोर बसून मी हवन करेन। हवनासाठी लागणारं सामग्री आता बघूयात। तर बघा, आपल्याला समिधा लागेल। समिधा म्हणजेच काय तर 5 झाडाची लाकडे, त्याच्यामध्ये येतं वड, रुई, पिंपळ, खैर, आंबा, आघाडा, औदुंबर, सौंदड या सगळ्यांची लाकडे आपल्याला घ्यायचे।
आता या समिधा कुठे मिळेल तर तुम्हाला या सगळ्या समिधा कोणत्या पण धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर येतं हवन सामग्री. तर हवन सामग्रीचा पुडा तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. त्याच्यामध्ये सगळी हवन सामग्री असते. तर हे लागणार आहे. त्याच्याचबरोबर जे काही आपण स्वाहाकारासाठी जे काही पायस बनवणार आहोत त्याच्यामध्ये बघा शुद्ध गाईचं तूप येतं, पांढरे तीळ येतं. पांढरे तीळ का वापरायचं तर बघा आपण जेव्हा पितरांची सेवा करत असतो तेव्हा काळ्या तिळाचा वापर केला जातो आणि जेव्हा आपण देवांची सेवा करत असतो तेव्हा पांढऱ्या तिळांचा वापर केला जातो. त्याच्यानंतर साखर घ्यायचंय, तांदूळ घ्यायचंय, खीर घ्यायचंय. तर ही खीर तांदळाची खीर आपल्याला घ्यायची आहे. जेव्हा आपण हवन करणार आहोत तेव्हा आपल्याला तांदळाची खीर लागणार आहे. हवनपात्र मग तुमच्याकडे आता बघा हवनपात्र जर तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता. जर नसेल तर तुमच्याकडे जे तामण असतं देवाचं तर ते तुम्ही घेऊ शकता. मग ते तांब्याचं तामण असतं छोटंसं ते घेतलं तरी चालेल. फक्त एवढंच की ते डायरेक्ट जमिनीला स्पर्श होणार नाही असं बघा. मग तुम्ही ताटाचा वापर करणार असाल म्हणजे तामणाचा जर वापर करणार असेल तर खाली एखादी डिश घ्या किंवा ताटली ठेवा की जेणेकरून आपण जेव्हा पेटवतो आग भरपूर होते मग त्याला पण अडचण नको ना व्हायला. म्हणून आता त्या हवन पात्रात माती टाकायची आहे. थोडी माती का घ्यायची तर लक्षात घ्या जेव्हा आपण हवन करत असतो तेव्हा अर्थात खालचं जे काही मटेरियल आहे ते खराब नको व्हायला म्हणून आपल्याला थोडीशी माती घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं लागतं तर ते शेणाच्या गौऱ्या. तर या गौऱ्या तुम्हाला कुठे सुद्धा भेटून जातील. तर बघा सेवा करण्याच्या आधी तुम्हाला आपल्याला दिवा लावायचा असतो. दिवा लावून घेतल्यावर दिव्याला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि जेव्हा दिव्याला प्रार्थना करायची आहे. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची. आता हवन करण्यासाठी म्हणजे हवन संपूर्ण अग्नी प्रज्वलित करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला गौऱ्या लागणार आहेत. तर तुम्ही गौऱ्या पण घ्या. आता गावाकडे मिळतात, आजकाल शहरात सुद्धा मिळतं. तर जे काही लाकडं आहेत ज्या काही समिधा आहेत आपण आणलेल्या आणि आपल्याला हवन पात्रात पूर्ण ठेवायचे आहेत तर तुम्हाला तुमच्या जवळपास 5 लाकडं भेटले तर ते तुम्ही घेऊ शकता आणि भरपूर असं कापूर लागणार कारण अग्नी प्रज्वलित करायचं आहे. हे सगळं करत असताना आपण नवार्णव मंत्राचं म्हणजे ओम ऐ ब्रीम क्लीम चामुंडाई विचे, ओम ऐ ब्रीम क्लीम चामुंडाई विचे ह्या मंत्राचं मंत्रजप करायचं आहे. आता बघा फक्त एवढंच सामान लागणार आहे. आता बऱ्याच लोकांना भीती वाटते की हवन करायचं म्हणजे खूप काही खर्च आहे. तर अजिबात असं नाही आहे. आपल्या घरातल्याच वस्तूंमध्ये आपल्याला हवन करायचं आहे. फक्त जी काही झाडाची लाकडं आहे किंवा जो काही हवनपड आहे तर हा फक्त तुम्हाला लागणार आहे. तो अगदी 30-40 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. तर बघा त्याच्यासोबत तुम्हाला तूप वगैरे तर आपल्या घरात असतात. होम जो पुढं आहे तर याच्यातलं आपण थोडं थोडं त्या हवनमध्ये टाकायचं आहे. आणि आता आपल्याला अग्नी प्रज्वलित करून घ्यायचे. अग्नी प्रज्वलित करून झाल्यानंतर म्हणजे अग्नी जेव्हा आपण प्रज्वलित करत असतो तर थोडासा तुपाचा वापर करा आणि नंतर आपण अग्नी प्रज्वलित करायचं आहे. बघा आता एखाद्या स्त्रीचं असं असतं की ताई आम्हाला या तारखेला मासिक धर्म आहे, मग आम्ही आधीच हवन करायचं का किंवा 5व्या 6व्या 7व्या माळीला तर नाही. तर बघा हवन हे अष्टमी किंवा 9वीलाच केलं पाहिजे. आणि जर तुमची अडचण असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने हवन केलं तरी हरकत नाही. तर आता बघा अग्नी प्रज्वलित होईपर्यंत अग्नीला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि देवीला स्मरण करून देवीला प्रार्थना करायची आहे की आई भवानी मी तुझी सेवा करत आहे, तुझ्या चरणी मी सेवा रुजू करत आहे आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे. आता हवन पेटल्यावर सेवा काय करायची ते पण सांगते बघा. तुम्ही सेवा करत असताना आता बऱ्याच मुलांचा दुर्गा सप्तशती ग्रंथपाठ चालू आहे किंवा तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठन करून सुद्धा तुम्ही हवन करू शकता. आता ते कसं करायचं ते पण सांगते. आता बघा सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची मी हवन करत आहे तर तुम्ही ते निर्विघ्नपणे पार पडून द्या. मग काय करायचं तुपाची आहुती देऊन आपल्याला 11 वेळा ओम गण गणपते नमः स्वाहा, ओम गण गणपते नमः स्वाहा म्हणजे जेव्हा आपण मंत्र म्हणतो आणि जेव्हा स्वाहा म्हणतो तेव्हा आपण ते तूप किंवा जे पण आपण तांदूळ तूप साखर घेतलेलं आहे ते तुम्हाला ते अग्नीमध्ये टाकायचं आहे. तर बघा जेव्हा आपण ओम गण गणपते नमः स्वाहा हे असं म्हणतो तेव्हा कुठलंही भले मग तुम्ही कोणतेही मंत्र म्हणा स्तोत्र म्हणा तर तो तुम्ही हळू बोला पण स्वाहा हे तुम्हाला जोरात बोलायचं आहे. म्हणजे बघा ओम गण गणपते नमः स्वाहा, ओम गण गणपते नमः स्वाहा या पद्धतीने आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. मग या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे. तर गणपती बाप्पांची आराधना करून झाली मग गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपण देवीचं जेव्हा स्वाहाकार करणार आहोत तेव्हा काय करायचं तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पण पठण करून हवन करू शकता. ललिता सहस्त्रनामाचं पठण करून सुद्धा तुम्ही हवन करू शकता. तुम्ही जे काही दुर्गा सप्तशती पारायणचा जो काही दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे त्याचं सुद्धा पठण करून हवन करू शकता. तुम्ही श्रीसूक्ताचं पण हवन करू शकता. आता ज्यांना काहीच म्हणता येत नाही
त्यांनी काय करावं, तर त्यांनी ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा असं सुद्धा तुम्ही हवन करू शकता. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी बघा, समजा मी आता हवनाला सुरुवात करणार आहे, तर समजा जिला तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करून हवन करायचं आहे, त्यांनी काय करायचं, तर अर्थात दिव्य कवच आपल्याला पठण करायचं आहे, त्याच्यानंतर अर्गळ स्तोत्र पठण करायचं आहे, किलक स्तोत्र पठण करायचं आहे, रात्री सुक्त पठण करायचं आहे. हे करून झाल्यावर अध्याय पहिला येणार. आता अध्याय पहिला घेतल्यावर ते कसं इथं म्हणजे बघा, मार्कंडेयाच्या त्याच्या आधी देवीचं जे आहुती देणार आहे ते काय करायचं, तीळ, साखर आणि तांदूळ हे तिन्ही जिन्नस तुम्हाला एकत्र करायचे आहे आणि एकत्र करून याची तुम्हाला आहुती द्यायची आहे. ते कसं ते पण सांगते बघा. आहुती देताना स्वाहाकार 3 बोटांनी स्वाहाकार करायचं, म्हणजे अंगठा, मधला बोट आणि अनामिका या 3 बोटांनी स्वाहाकार करायचं आहे. आता बघा, ओम ऐं मार्कंडेयाचं स्वाहा सूर्यतने सार्वनी म्हणू बोललं ती आठवा, उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो स्वाहा. तर या पद्धतीने आपल्याला आहुती द्यायची. म्हणजेच काय, एक ओवी झाली की तुम्ही स्वाहा म्हणायचे, ओवी संपलं की स्वाहाकार करायचं. हे झालं दुर्गा सप्तशतीचं स्वाहाकार. त्याच पद्धतीने सिद्धकुंजिका स्तोत्राचं पण तुम्हाला स्वाहाकार करायचं आहे. ओवी संपलं की स्वाहाकार करायचं. श्री सूक्तचं पण त्याच पद्धतीने स्वाहाकार करायचं. आणि आपण जे आता ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा असं तुम्हाला म्हणायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवार्णव मंत्राचा जप करून तुम्ही स्वाहाकार करणार असाल, तर तुम्हाला 108 वेळा तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता. बघा, लक्षात घ्या, हे सगळं करून झाल्यावर खिरीचा स्वाहा करणं सगळ्यात शेवट करायचं आहे. कारण याचं कारण सांगते. अर्थात खिरीमध्ये दूध असणार आहे आणि जेव्हा दूध टाकतं तेव्हा अग्नी म्हणजे दूध आणि पाणी जेव्हा टाकू तर अग्नी शांत होते, म्हणून खिरीचा स्वाहाकार शेवट करायचा. आता तो कसं करायचं बघा. आता काही लोक 16 वेळा श्रीसूक्त म्हणून स्वाहाकार करतात आणि 16 वेळी खिरीचा स्वाहाकार करू शकतात. काही मला एकदा श्रीसूक्त म्हणून मग शेवटचे 3-4 ओवी बाकी असेल ते तेव्हा तुम्ही खिरीचा स्वाहाकार करायचं. जे काही लोक फक्त 108 वेळा नवार्णव मंत्राचं करून स्वाहाकार करतात त्यांनी कसं करायचं, तर त्यांनी सुद्धा आता समजा मला माहिती की माझे 90 वेळा नवार्णव मंत्र पठण झाले, तर मी स्वाहा या पद्धतीने केलं. आता शेवटच्या 10 वेळा आपण खिरीचा स्वाहाकार करायचा आहे. कारण ही जी अग्नी आहे ही खूप छान प्रज्वलित झालेली असते, म्हणून खिरीचा स्वाहाकार करणं थोडंसं शेवटीच करायचं की जेणेकरून बाकीची सेवा आपली केली जाईल. कारण जेव्हा आपण खिरीचा स्वाहाकार करतो ना तेव्हा अग्नी जरा लवकर शांत होते. तर या पद्धतीने आता हे सगळं करून झाल्यावर आई भवानीच्या चरणी आपण सेवा रुजू करायची आहे आणि जेव्हा शांत होईल तेव्हा हे सगळं जे काय आहे उरलेलं ते तुम्हाला निर्मळात टाकून द्यायचं.